आपणा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. उठ तरुणा जागा हो, आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो. नमस्कार. तुम्ही शिक्षित आहात किंवा तुमच्याजवळ एखादं कौशल्य आहे व त्याचा वापर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तुमची इच्छा आहे, पण तुमच्याकडे भांडवल नाही, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पंतप्रधान मुद्रा योजना ही तुमचं व्यावसायिक बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते. मुद्रा म्हणजे काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड मुद्रा भारत सरकारद्वारा स्थापित एक वित्तीय संस्था आहे, जी सूक्ष्म उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते. माननीय वित्तमंत्र्यांनी 2016च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली आहे. मुद्राचा उद्देश काय आहे? मुद्राचा उद्देश बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज NBFC आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स MFI सारख्या विविध संस्थांद्वारे नॉन कॉर्पोरेट लघुउद्योग क्षेत्राला निधी पुरवणे हे आहे. मुद्राची स्थापना का केली आहे? नॉन कॉर्पोरेट लघु क्षेत्रातील व्यवसायासाठी पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध नसणे ही एक मोठी अडचण आहे. 90% अधिक उद्योग क्षेत्रातील व्यवसायांसाठी पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध नसल्याने दिसून येते. नॉन कॉर्पोरेट क्षेत्रासाठी वित्तीय पुरवठा उपलब्ध करून या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने ही योजना आणली आहे. केंद्र शासनाने मुद्राची स्थापना करण्यासाठी प्रलंबित मुद्रा बँक कायदा मंजूर करून स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBIच्या अंतर्गत नॉन बँकिंग वित्तीय कंपनी मुद्रा लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. मुद्राची भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत? सूक्ष्म लघु क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या व सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी वित्तपुरवठा करीत असलेल्या सर्व नॉन बँकिंग वित्तीय संस्था, अंतर्गत नोंदणीकृत व्यापारी संस्था, अनुसूचित ग्रामीण बँका यांना पुनर्वित्त देण्यासाठी बांधील आहे. याचबरोबर राज्यस्तरीय, विभागीय स्तरावरील वित्तीय संस्थांकडून लघु उद्योगांना वित्तपुरवठा होण्यासाठी भागीदारी करेल. मुद्रा अंतर्गत उपलब्ध योजना कोणत्या आहेत? मुद्रा कसे कार्य करते? प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या 3 गट प्रकारांमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे. लघु उद्योगाची कर्जाची निकड व टप्प्याटप्प्याने उद्योगाच्या वाढीनुरूप व गरजेनुरूप आवश्यक कर्जपुरवठा बँकांकडून उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वरीलप्रमाणे कर्जाचे 3 गट प्रकार केले आहेत. अ. शिशु गटांतर्गत ₹50,000 च्या मर्यादेत. ब. किशोर गटांतर्गत ₹50,000 च्या पुढील व ₹5 लाखाच्या खालील कर्ज. क. तरुण गटांतर्गत ₹5 लाखावरील परंतु ₹10 लाखाच्या मर्यादेत कर्जाची सुविधा विविध बँका व वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देणे. मुद्रा अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो? मुद्रा अंतर्गत कोणत्या प्रकारचे लाभार्थी सहाय्यासाठी पात्र आहेत? नॉन कॉर्पोरेट लघुउद्योग क्षेत्रातील प्रोप्रायटर, भागीदारी फर्म ज्याच्यामध्ये उत्पादित युनिट्स, सेवा क्षेत्रातील युनिट्स, ट्रक ऑपरेटर, अन्न सेवा युनिट, दुरुस्ती दुकाने, मशीन ऑपरेटर, कारागीर, मूर्तिकार, खाद्य प्रक्रिया उद्योग आणि इतर ग्रामीण व शहरी क्षेत्रातील लघुउद्योग हे मुद्राचे लाभार्थी आहेत. मुद्रा अंतर्गत व्याजाचा दर काय निश्चित केला आहे? मुद्रा ही एक बँका व वित्तीय संस्था यांना पुनर्वित्त उपलब्ध करून देणारी संस्था आहे. मुद्रा ही लघुउद्योगासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या प्रत्येक व शेवटातील शेवटच्या वित्तीय संस्थेस या योजनेअंतर्गत पुनर्वित्त उपलब्ध करून देईल. व्याजदरात तर्कसंगत बदल करण्यासाठी प्रयत्न करून कर्जदारांसाठी प्रक्रिया शुल्क कमी करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानासह अर्थपूर्ण अर्थनिर्देशांचा वापर केला जाईल. मी नुकताच पदवीधर झालो आहे. मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितो. मुद्रा माझी मदत करू शकेल? मुद्रा कर्ज खालील 3 गट प्रकारामध्ये विभागले आहे. लहान व्यवसायासाठी ₹50,000 पर्यंतची कर्ज शिशु गट प्रकारामध्ये आणि ₹50,000 वरील परंतु 5 लाखाखालील कर्ज किशोर गट प्रकारामध्ये उपलब्ध आहे. ₹5 लाखावरील व ₹10 लाखाखालील कर्ज
तरुण गट प्रकारामध्ये उपलब्ध केले आहे. व्यवसायाच्या व प्रकल्पाच्या स्वरूपानुसार मुद्राच्या विविध नियमानुसार लघु उद्योगासाठी वित्त सहाय्य बँका व विविध वित्तीय संस्थांकडून मिळू शकेल. मी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानातील पदविका शिक्षण पूर्ण केले आहे. मला माझा स्वतःचा अन्न प्रक्रियामधील युनिट सुरू करायचा आहे. कृपया याबाबत मला मार्गदर्शन करावे. अन्न प्रक्रिया उद्योग हा मुद्रा अंतर्गत कर्ज पुरवठ्यासाठी एक पात्र व्यवसाय आहे. आपण कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज व वित्तीय सहाय्य घेऊ शकता. मी फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मला स्वतःचे बुटीक उघडायचे आहे आणि माझा स्वतःचा ब्रँड विकसित करायचा आहे. मुद्रा याबाबत मला काय मदत करू शकेल? मुद्राकडून महिला उद्योजकांसाठी विशेष पुनर्वित्त योजना राबवित आहे. उदाहरणार्थ महिला उद्यमी मित्र यामध्ये शिशु, किशोर व तरुण या 3 गटप्रकारांमध्ये वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था व नॉन कॉर्पोरेट वित्तीय कंपनीज यांचेकडून महिला उद्योजकांच्या कर्जासाठी 25 BPS व्याज सवलत उपलब्ध आहे. माझा फ्रँचायझी मॉडेलवर आईस्क्रीम पार्लर उघडण्याचा मानस आहे. मुद्रा मला याबाबत काय मदत करू शकेल? व्यापारी आणि दुकानदारांसाठी मुद्रा एक विशेष पुनर्वित्त योजना राबवित आहे. आपल्या क्षेत्रातील कोणत्याही बँक, सूक्ष्म वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था यांचेकडून आपल्या व्यवसायाच्या गरजेनुरूप वित्तीय सहाय्य घेऊ शकता. माझा पारंपरिक शिल्पकला, दगड कोरीवकाम, मूर्तिकलेचा व्यवसाय आहे. मला मुद्रा योजनेचा लाभ मिळू शकतो का? नक्कीच, तुम्हाला मुद्रा योजनेचा लाभ मिळू शकतो. नवीनच व्यवसाय सुरू करण्यासाठी शिशु योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंत, तर असलेला व्यवसाय विस्तारण्यासाठी किशोर व तरुण योजनेअंतर्गत 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. शिरला अंधारे, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथील श्री राजेश खर्डे या युवा शिल्पकाराने शिशु योजनेअंतर्गत कर्ज योजनेचा लाभ घेतला व मुद्रा लाभार्थी म्हणून त्यांना पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाईन बोलण्याची संधी पण मिळालेली आहे. सुतारकाम व RO वॉटर प्लांट यासाठी मुद्रा अंतर्गत कर्ज मिळेल काय? कर्ज मिळत असल्यास कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकेल? सुतारकाम व RO वॉटर प्लांट या मुद्रा अंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी पात्र व्यवसाय आहेत. मुद्रा अंतर्गत उत्पन्न निर्माण करणारी, कोणतेही उत्पादन तयार करणारी, प्रक्रिया उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायासाठी रुपये 10 लाखपर्यंत कर्ज मिळण्यास पात्र आहेत. मुद्रा अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्तीची पात्रता निकष काय आहेत? भारतीय नागरिक ज्याच्याकडे बिगर शेतकरी उत्पन्न निर्माण करण्याच्या व्यवसायाची योजना आहे, जसे की उत्पादन, प्रक्रिया, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील कोणताही उद्योग व्यवसाय करण्यासाठी ज्यासाठी रुपये 10 लाखपर्यंत कर्ज रकमेची गरज आहे, अशी व्यक्ती मुद्रा अंतर्गत कर्जासाठी पात्र आहे. प्रधानमंत्री मुद्रा अंतर्गत कर्ज घेण्यासाठी कर्ज देणारी बँका, वित्तीय संस्थेच्या सर्वसाधारण अटी आणि नियमांचा अवलंब करावा लागेल. मुद्रा अंतर्गत कर्जाचे व्याजदर हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अनुदान मिळते काय? तसे असल्यास त्याचा तपशील. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अनुदान लागू नाही. तथापि जर कर्ज प्रस्तावाची काही सरकारी योजनांशी निगडीत असल्यास व त्यामध्ये शासकीय भांडवल अनुदान मिळाल्यास ते प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देखील पात्र राहू शकते. मुद्रा अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? मुद्रा अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बँकांसाठी लागू असलेल्या प्रचलित अटी व शर्ती, त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू आहेत. आवश्यक कागदपत्रांविषयीचे मार्गदर्शन आपल्याला परिसरातील कोणत्याही बँक, वित्तीय संस्थेमधून आपणास मिळू शकेल. मुद्रा कर्जासाठी सुरक्षा रक्कम जमा ठेवावी लागते काय? याबाबत विस्तृतपणे सांगाल काय? लघु उद्योग क्षेत्रातील व्यवस्था यासाठी रुपये 10 लाखापर्यंतच्या कर्जाबाबत कोणतीही अनुषंगिक तारण न घेण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या वर्किंग ग्रुपच्या शिफारशीनुसार सर्व बँकांना बंधनकारक केले आहे. मुद्रा कर्जासाठी मानक स्वरूपातील स्टँडर्ड फॉर्मॅट अर्जाचा नमुना आहे काय? होय. शिशु गट प्रकारातील कर्जासाठी 1 पृष्ठाचे अर्ज तयार केले आहे, जे मुद्रा पोर्टलवर उपलब्ध आहेत.
किशोर व तरुण गट प्रकारातील कर्जासाठी 3 पृष्ठाचे अर्ज तयार केले असून ते देखील मुद्रा पोर्टलवर उपलब्ध आहेत. मुद्रा अंतर्गत कर्जासाठी लागू असलेल्या परतफेडीच्या अटी, पात्रता याबाबत आपण थोडक्यात स्पष्ट करू शकता काय? कर्जाच्या अटी व शर्ती या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यापक मार्गदर्शक तत्वानुसार कर्ज देणाऱ्या बँकेच्या वित्तीय संस्थेच्या नियमास अधीन राहून असतील. कर्ज प्रस्तावाच्या केवळ गुणवत्तेनुसार बँक वित्तीय संस्था कर्ज विनंती अर्जावर प्रक्रिया करेल. प्रस्तावित लघु व्यवसायातील उत्पन्न निर्मितीच्या अंदाजपत्रकानुसार आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम बँक निश्चित करेल. व्यवसायाच्या उत्पन्नानुसार म्हणजेच रोख प्रवाहानुसार कॅश फ्लोप्रमाणे परतफेडीचा कालावधी व परतफेडीचा हप्ता निश्चित केला जाईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे आहे काय? प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पॅन कार्ड असणे अनिवार्य नाही, तथापि कर्जदाराने बँकेच्या नियमानुसार KYC करून घेणे बंधनकारक आहे. मुद्रा अंतर्गत ₹10 लाखाखालील कर्जासाठी मागील 2 वर्षाचे आयकर परतावा कागदपत्रे बँकेत दाखल करणे आवश्यक आहे काय? साधारणपणे लहान कर्जासाठी आयकर परतावा कागदपत्रांची मागणी बँकेकडून केली जात नाही. तथापि बँकेच्या प्रचलित नियम व धोरणानुसार संबंधित बँक दस्तऐवजांची आवश्यकता विचारात घेऊ शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशु गट प्रकारातील कर्जासाठी कर्ज प्रस्ताव मंजुरीचा कालावधी काय आहे? कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत दाखल केल्यापासून साधारणतः 7 ते 10 दिवसांमध्ये बँकेकडून शिशु गटातील कर्ज मंजूर केले जाते. मुद्रासाठी कसा कराल कर्जाचा अर्ज? https://maharashtra.government.in/1030/how-to-apply. अर्जाचे स्वरूप https://maharashtra.government.in/site/home/FRM-PMY-loan-form.ASPX. धन्यवाद. मुद्रा योजनेची माहिती असलेला हा व्हिडिओ कसा वाटला? आपली मते, प्रतिक्रिया यांचे स्वागत आहे. तसेच चॅनल सबस्क्राईब व लाईक जरूर करा. आपला स्नेहांकित उद्धवराव विश्राम काळे, नाशिक.